आज तकची अँकर अंजना कश्यप हिने खोटी न्यूज दाखवली आहे की धर्मेंद्र आमचे जे हिंदी इंडस्ट्रीतले आपल्या भारतातले ॲक्टर आहेत, एवढे मोठे महान ॲक्टर ते वारले. आणि आपण कसे आजतकवर विश्वास ठेवतो की हां, आजतक न्यूज चॅनल खूप महत्त्वाचा आहे, खूप रिअल एकदम न्यूज देतात, तर विश्वास ठेवलाच पाहिजे. तर आपण विश्वास ठेवला ह्यांच्यावर की अँकर खरं बोलते आणि ह्या आजतक चॅनलवर भरोसा ठेवला आणि नंतर माहिती पडलं की धर्मेंद्र आपले वारलेले नाही आहेत, ते ॲक्टर जिवंत आहेत. काय रे, मग कित्येक वर्ष किती खोटं बोलले असणार तुम्ही लोक. आम्ही आपल्या माणुसकीने सकाळी उठल्यावर न्यूज लावतोय, हा न्यूजला जे आहे ते खरं आहे, पण आता कळलं ना तुम्ही काय आहेत. सगळं कळलं. अरे पहिली पुष्टी करा ना, काय आहे काय नाही, सत्य काय काय आहे, खरं काय. तुम्ही काय काय बघतच नाही आणि डायरेक्ट न्यूज दाखवून टाकता. हे जे आहेत ना अंजना कश्यप, ह्यांनी आधी दूरदर्शनला काम करायचे, हे नंतर ह्यांची प्रगती झाली, मग झी न्यूजला यायला लागले, मग तिथून त्यांचं अजून थोडंसं प्रमोशन झालं, मग इंडिया न्यूजला यायला लागले, मग त्यानंतर अजून मोठं प्रमोशन झालं, आजतकला आले. मग ह्यांना असं वाटतंय की माझं प्रमोशन वाढत चाललं आहे, तर आपण न्यूज काय पण दाखवली पण माणसं विश्वास ठेवणार, बरोबर ना. असं करू नका रे. आम्ही भोळी माणसं, सकाळी उठल्यावर आम्हाला सवय असते की टी व्ही बघायची, मस्त न्यूज दाखवतात ती खरी मानायची. अशा नकली न्यूज नका दाखवू. यापुढे जरा सावध राहा आणि लाज वाटत असेल तर या चॅनलसमोर आणि परत मान्य करा चुकी की मी असं असं चुकून मी केलं. सॉरी पण बोलायची. तुमच्यामध्ये एवढी घमंड असते ना की सॉरी पण नाही बोलत आहेत तुम्ही. तर आम्हाला तुमच्याकडनं ही सॉरी पाहिजे, माफी पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्हाला माहिती नाही आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे आजतकवर. तर आजतकनी अंजना कश्यपला ही माफी मागायला लावलीच पाहिजे, जी खोटी न्यूज दाखवली आहे. धर्मेंद्र सर आमचे जे ॲक्टर आहेत हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधले, ते वारले म्हणून दाखवलं आहे. ते जिवंत आहेत आणि मी चुकली ही माफी यांनी मागायची. जय शिवराय आणि हर हर महादेव. माफी मागायला लागेल.